मग अशी नर्मदा मैया आहे, तिची प्रदक्षिणा आपण लोक करतोय, आपण ऐकतोय, पण ही नर्मदा मैयेचं उगम स्थान नेमकं कुठं आहे हे तर खूप महत्वाचं आहे ना. कारण की आज तर नर्मदा जयंती आहे, फार मोठी पर्वणी आहे. नर्मदा मैयेचा जन्म कसा झालाय थोडक्यात विचार सांगू. भगवान शिवशंकरजी अमरकंटक मेकलसूत नावाचा पर्वत आहे, त्या ठिकाणी तपश्चर्या करताय. तपश्चर्या करत असताना भगवंताला घाम येऊ लागला, पांढरा शुभ्र, आणि त्या पांढरा शुभ्र घामातून नर्मदा मैयेची उत्पत्ती आहे. छोटी बालिका होऊन भगवान शंकरांसमोर ती नर्मदा मैया बसलेली आहे. बसल्यानंतर जसं भगवान शंकरचे ध्यान लावून बसलेत, तसंच नर्मदा मैया सुद्धा ध्यान लावून भगवान शंकरांच्या समोर बसलेली आहे. जसं जसं भगवान शंकरजी साधना करतील तसं तसं नर्मदा मैया ती साधना करायची. भगवंताला विशेष वाटलं, अरे आत्ताशी कुठं जन्माला आलेली आहे आणि लगेच साधनाला सुरुवात केली. ही काहीतरी विशेष अनुभूती असली पाहिजे. नर्मदा मैया मेकलसूता सुद्धा तिला म्हणतात. रेवा मैया, हो, घामातून उत्पत्ती आहे. अमरकंटक ठिकाणी तिचा जन्म आहे. मग ती तिथं राहू लागली. राहत असताना ती इतकी तेजस्वी होती, इतकी सुंदर होती. प्रत्येक देवदेवतांना असं वाटायचं आपण हिच्या सोबत विवाह करायला पाहिजे. पण भगवान शंकरांनी एक आट घातली. आट, तिला जो कोणी शोधून आणेल मी त्याचा विवाह नर्मदा सोबत लावून देईल. पण नर्मदा मैया ही चमत्कारिक गुण आहे महाराज. ती कोणाच्या हाती लागत नाही. काय नर्मदा मैया आहे? जिवंतपणे हास्य आणि सुख प्राप्त करून देणारी नर्मदा मैया आहे. जिवंतपणे सुख आणि हास्य प्राप्त करून देणारी नर्मदा मैया आहे. आणि मृत्यू पावल्या नंतर सुद्धा मोक्ष प्राप्त करून देणारी नर्मदा मैया आहे. विठाला 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 विठाला. नर्मदा मैया कोणाच्याच तटावर म्हणजे कोणाच्याच हाती लागली, कोणत्याच देवतांच्या हाती लागली नाही. ती तशी अमरकंटकवरून निघाली. निघत निघत मोठमोठे पहाड चिरत 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 कुठं आली? रत्नसागराला मिळाली. गुजरातमध्ये रत्नसागर. पण ती नर्मदा मैया कोणाच्याच हाती लागली नाही. प्रत्येक देवदेवतांना वाटायचं आपण हिच्याशी विवाह करायला पाहिजे. म्हणून कोणत्याच देवतांबरोबर विवाह न करता नर्मदा मैयेच्या काठावरती 68,000 कोटी जे तीर्थक्षेत्र आहे ना, प्रत्येक देवदेवतांनी तिथं साधना केलेली आहे मैयेच्या भोवती. आणि जे नर्मदा मैयेच्या तटावरती जेवढे तुम्हाला शिवलिंग बघायला मिळाले असतील, नीलकंठेश्वर महादेव, बरेचसे महादेवांचे नाव आहेत तिकडं. हे पांडवांनी स्थापित केलेले ते महादेव आहेत. अशी नर्मदा मैया आहे. अनेक चमत्कारिक गुण आहे, स्व अनुभूती आहे. आणि तिकडले लोक आहे ना, नर्मदे हर म्हटल्याशिवाय बोलतच नाही. बाबा, आपण कोणाला आपल्या बांधाने सुद्धा जाऊन देत नाही. काय? आणि तिकडं पिकांमधून परिक्रमावाशी तो माल तुडवत जातात. आपण बांधाने जरी गेलो मावशी, तरी आपल्याला लोक काय करतात?
बोलतात, पण तिकडं तसं नाही. मी एकाला विचारलं होतं, त्या तिकडं जास्त गहू हरभरे असतात. एका एकरामध्ये 4 पगदंडी होत्या, 4-5 पाऊल वाटा पडलेल्या होत्या. मी त्या बाबांना म्हटलं, का हो तुम्ही कोणत्या तरी एका बाजूने रस्ता करून द्यायचा नर्मदा परिक्रमावासींना. प्रत्येकाच्या मनाला वाटलं ते तिकडून जातात, तुमचं नुकसान होत नाही का? त्या बाबांनी इतकं सुंदर उत्तर दिलं, म्हणे बाबा हे नुकसान झालं तरी चालतं, पण याच्या दुप्पट तिप्पट नर्मदा मैया देऊन जाते. याचं काय कारण? प्रत्येक परिक्रमावासी साधना करत असतो आणि ती साधना त्या पिकाला स्पर्श करत असते, म्हणून त्या पिकाची वाढ होत असते. वाढ विठाला त्याला अशी नर्मदा मैया आहे. आणि या नर्मदा मैयेची पायी परिक्रमा जो करील त्याच्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही, असं नामदेव महाराज वर्णन करतात. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानाही गणना. जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने प्रदक्षिणा करा, ही माझी स्वतःची इच्छा आहे. एकदा तरी परिक्रमेला तुम्हाला जेवढे अनुभव सांगावे तेवढे नर्मदाबाईच्या बाबतीत कमीच आहे. पण तुम्ही स्वतः अनुभव ज्या वेळेस घेशाल त्यावेळेस काहीतरी अनुभूती वेगळीच असते. पुण्य भेटेल का नाही हे सांगता येत नाही, पण प्रदक्षिणा केल्यानंतर अनुभूती आणि नर्मदा मैयेचं दर्शन घडेलच, ही स्वानुभूती आहे. म्हणून आम्ही भाग्यवान समजतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी. भाग्यवान आहे महाराज, जो पायी परिक्रमा करतो तो भाग्यवान.